स्वतःला हरवत चाललेल्या पिढीला कधी कधी स्वतःचं नावही आठवत नाही, कारण ते नाव स्क्रीननं गिळलं आहे. आजचा युवक माहितीच्या महासागरात पोहत नाही तर बुडतो आहे. स्क्रीनच्या उजेडात डोळे चमकतात, पण मन मात्र अंधारात जाते. अंधार जो नेहमी बाहेरच नसतो, कधी कधी तो आपल्या हातातल्या स्क्रीन मधूनच डोळ्यात तरत जातो, हळूहळू, शांतपणे, निर्दयपणे. अभि, उशीर झालाय बाळा, झोप आता. झोपतो माझं मी, जा बरं तू. काय सारखी तुझी कटकट, काहीतरी मला माझा वेळ देत जा. काल आपण यूट्यूबचे 2 तास बघितले, आज आपण यूट्यूबचा 300 बघूया. अभि सांग मला तू. अभि अभि हा तूच आहेस की फोन मध्येच राहणार आहे तुझं भूत? किती दिवस असं चालणार आहे? लक्षात ठेव, एवढी ऍक्शन आहे शिकवला डेपोजिट ऍक्शन. जर तू असाच वेळ वाया घालवलास तर तुझं आयुष्य पण वाया जाईल. एक लक्षात ठेव, आपल्यासाठी मोबाईल आहे, मोबाईलसाठी आपण नाही. तू तर स्वतःला सोडून दिला आहेस. मी झोपत नाही, माझं मन थांबत नाही. पुस्तक हातात घेऊ वाटत नाही आणि मोबाईल सोड वाटत नाही. मी हरवत चालेल. काय होतंय माझं मलाच कळत नाही. काय झालं तुला? कसलं टेन्शन आलंय तुला? अगं काय सांगू तुला, आमचा अभि फोनच्या मागे इतका वेडा झालाय की नुसता एकलकोंडा झालाय. जगाचं काही भानच उरलं नाहीये त्याला. अगं मला वाटतंय त्याला तू एखाद्या वैद्याकडे दाखवलं पाहिजे. या कारणासाठी वैद्याकडे का जायचं? अगं रोग फक्त शरीराचेच नसतात, मनाचे रोग सुद्धा असतात. आणि त्या मनाच्या रोगांसाठी आपल्याला वैद्यांची गरज असते. आणि त्यासाठी मी सांगते तुला, आत्ता हा स्टेज खूप कमी आहे, यासाठी तू आत्ताच जा वैद्यांकडे. ओळखीचे एक तज्ज्ञ आहेत, तू त्यांच्याकडे अभिला घेऊन जा. अभिमध्ये तुला नक्कीच बदल जाणवेल. ठीक आहे, तू म्हणतेस तर मी अभिला त्यांच्याकडे घेऊन जाईन. ठीक आहे. या काय होतं तुमच्या मुलाला? हा फोन शिवाय 1 मिनिट सुद्धा राहू शकत नाही. दिवसेंरात्र नुसता फोन फोन फोन. डोक्याला ताप झालाय माझ्या आता. डोळे जळतायत, झोप येत नाही, चिडचिडा झालाय नुसता. काही कुठे पण काय सुरू होतेस? काय होतंय बाळा तुला? तू सांग. मला नाही माहिती, मला वाटतंय मी हरवत चाललोय कुठेतरी. कुठे हरवलायस तू? 24 तास फोनमध्ये हरवलाय नुसता. मी काय करू, मोबाईल माझ्या हातातून सुटतच नाही. मी एकटाच असतो, कोणी सोबत पण नसतं माझ्या. हे फक्त व्यसन नाही, ही आधुनिक काळाची महामारी आहे. तुझं मन असंतुलित झालंय, म्हणून तू असहाय्य झालायस. तू गुलाम झालायस कंटेंटचा, नोटिफिकेशनचा. चक्रव्यूहात अडकलायस कंटेंटच्या, नोटिफिकेशनचा. तुम्ही काय करू, मला मार्गच दिसत नाही. मार्ग आहे बाळा, तू या चक्रव्यूहातून नक्कीच बाहेर पडशील. कारण तुझं अस्त्र आहे स्वअनुशासन आणि तुझी ढाल आयुर्वेद. जेव्हा माणूस स्वतःला विसरतो तेव्हा आयुर्वेद त्याला स्वतःची पुन्हा ओळख करून देतो. रात्रीचा स्क्रीन टाईम कमी कर, तुझा पहिला विजय. मेडिटेशन कर, म्हणजेच श्वासावर नियंत्रण कर, तुझा दुसरा विजय. मनाचा उपवास म्हणजेच मनावर कंट्रोल कर, तुझा तिसरा विजय. तुझ्या आतील अग्नी प्रज्वलित कर, म्हणजे तुझा अंतिम विजय. जो स्वतःपासून पळत होता तो स्वतःकडे परत चालू लागला. प्राणायामाच्या श्वासात त्याला शांतता मिळाली.
सात्विक आहारात स्थैर्य आणि सूर्याच्या किरणात नवा जन्म. निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् नमामि शमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्म